नमस्कार सर. हा, नमस्कार. हा सर, आता अनेक भागात पाऊस झालेला आहे आणि काही भाग राहिलेले आहेत सर, की ज्या भागांना अजून पाऊस झालेला नाही. तर हा पाऊस किती तारखेपर्यंत राहील सर, असं वातावरण? आता ही 1 तारखेपर्यंत आहे असं. पण पाऊस पडणार आता विदर्भात आणि मराठवाड्यात पडणार आहे. हा सर. जर म्हणजे 6 आणि 5 11 जिल्हे, इकडे मराठवाड्यात 8. हा सर. जिथे पाऊस जळगाव, हा संभाजीनगर, त्याच्यानंतर बुलढाणा, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, त्याच्यानंतर इकडे नांदेड, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, हा सर. अकोला, बुलढाणा जिल्हा या भागात पडणार आहे. हा सर, आणि हे जे वारा आहे ते 30 जून पासून म्हणजे बंद होईल. विदर्भ मराठवाड्यात चांगला आणखी 5-6 दिवस आहे, म्हणजे 1 तारखेपर्यंत. हा सर, त्यानंतर म्हणजे उघाड मिळेल का एक नंतर, म्हणजे एक नाही, एक नंतर पण काय होणार आहे, इकडेच पडणार आहे, विदर्भातच पाऊस राहणार आहे. विदर्भात? हम्म. हा सर, सध्याची जी स्थिती समजा ही पिकांना जीवनदान नक्कीच भेटेल या पावसामध्ये आणि भाग बदलत पाऊस पडणारच आहे. हो, पडणार आहे. आज पण रात्रीच्या खूप बरंच भयानक व्यापणार आहे. काल बी बुलढाणा तिकडे खूप पाऊस झाला, अकोट तिकडं. हा सर, आपलं खामगाव, शेगाव, हो, मोताळा, मलकापूर. असं की आज हॅलो. आठवड्याकडून बरंच परभणी, बीडकर, जालन्याकर. हा सर, फक्त आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे की मराठ तर त्यांना कधी पडेल सर? हॅलो. 25, 26, 27. 25, 26, 27 दरम्यान या 3 ते 4 दिवसामध्ये मराठवाड्यात देखील एक पाऊस पडून जाईल चांगला. आणि पूर्व विदर्भात तर सर चांगलाच चालू आहे सर, पण पश्चिम विदर्भात थोडासा बाकी आहे अजून. मग आता याच्यात सगळीकडे पडणार आहे ना आताच्या याच्या. बरं बरं बरं, म्हणजे जवळपास. म्हणजे सगळ्यांचे जे पेरणी केलेले सगळ्याला जीवदान भेटणार आहे. हा सर, 30 जून पर्यंत सगळ्या भागात पाऊस पडून जाईल नक्कीच. हो. आणि त्यानंतर देखील